नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी तुम्हाला दाल फ्राय आणि जीरा राईस हे दाखवणार आहे. प्रथम मुगाची डाळ आणि मसुराची डाळ ही दोन्ही मी पाव किलो घेतलेल्या आहे. त्या 3 तास पाण्यात भिजवून ठेवलेल्या होत्या आणि आता काढून घेतलेल्या आहे. त्या आपण शिजवायला ठेवूया. आता ही कुकरमध्ये मी डाळ घालून घेत आहे. आता या आपण दोन्ही एकत्रपणे शिजवूया, मसुराची डाळ आणि मुगाची डाळ. हे पाव किलोचं माप असल्यामुळे मी 3 माप पाणी घेत आहे. पाणी जरा थोडं कोमटच घेतलेलं आहे. आता डाळीमध्ये आपण हळद अर्धा चमचा घातलेली आहे. आणि हे मीठ एक अर्धा चमचा घालून घेत आहे. आता या कुकरला लावून मी साधारण 2 शिट्या काढून घेत आहे. आता आपल्या 2 शिट्या झालेल्या आहे. आपण कुकर उघडून बघूया. ही बघा, आपली डाळ शिजवून तयार झालेली आहे. एकदम एकसारखी झालेली आहे. आता या पॅनमध्ये मी 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. त्याच्यात आपण प्रथम जिरं घालूया. हिंग घालूया अर्धा चमचा. आलं लसणाची पेस्ट घालत आहे. आणि ही परतून घेते. आता हे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. मीडियम साईजचे कांदे होते. ते आपण याच्यात वापरणार. ते आपण तुपावरती घालून घेतले. कांदा लवकर शिजण्याकरता मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे. कारण अर्धा चमचा मीठ मी ऑलरेडी डाळीला घातलेला आहे.
4 हिरव्या मिरच्या मी मध्ये कापून घेतलेल्या आहेत, त्या या कांद्यामध्ये घालून परतून घेऊया. आता ह्याच्यात आपण टोमॅटो पण घालून घेऊया. 2 बारीक टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत, बारीक केलेले आहे, ते पण या वाटणात घालून घेते आणि हे सर्व मिश्रण परतून घेऊया. आता मी मसाला आपला तयार झालेला आहे, त्याच्यात मी 1 चमचा वरून किचन किंग मसाला घालते आहे. समजा हा मसाला आपल्याकडे अवेलेबल नसेल तर गरम मसाला किंवा मिक्स मसाला तुमचा कोणताही वापरण्यातला त्यात घालावा. आता ह्याच्यात मी डाळ घालते. आता यात आपण पाणी घालून घेऊया. आणि दाल फ्राय ही शक्यतो जाडच असते, एकदम पातळ करत नाही. आता ह्याला एक उकळी काढून घेते. आता ह्याच्यात आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. आता मी इथे जिरा राईस दाखवते. त्याकरता पॅन ठेवलेला आहे. प्रथम तूप घालून घेऊया. तीन चमचे तूप घातलेले आहे. आता तूप तापलेलं आहे. त्यात मी एक दालचिनी, एक मोठी वेलची, एक हिरवी वेलची आणि एक लवंग ही स्वादासाठी घालत आहे. आता याच्यात जिरं घालते.
आपला जिरा राईस आहे. आता मी हा मसाला घालून घेतलेला आहे, जिरं वगैरे. तांदूळ घालते. तूप आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी तांदूळ पाव किलो घेतलेले आहे. स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्याच्यात मी मीठ घालते. साधारण अर्धा चमचा मीठ घालते. आपण आपल्या आवडीनुसार मीठ घालतो. आता हे तांदूळ परतून झालेले आहे आणि मी ह्याच्यात 1.5 कपापेक्षा थोडे जास्त पाणी घालत आहे. पहिली उकळी येताना जरा गॅस मोठा करावा. आता आपल्या भाताला एक उकळी येऊन गेलेली आहे. आता गॅस जरा लहान करा आणि झाकण थोडं उघडं ठेवा. आता हा आपला जिरा राईस असल्यामुळे स्वादाकरता मी घातलं होतं लवंग, वेलची आणि मोठी वेलची. हे मी काढून टाकते. आता आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे. एकदम भात मोकळा झालेला आहे. असाच भात झाला पाहिजे. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे माझ्या सर्व छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आता मी त्याच्यावर कोथिंबीर घालते. आता आपला दाल फ्राय राईस, जिरा राईस आणि त्याच्याबरोबर कोशिंबीर ही तयार झालेले आहे. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा.